शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना आता जर नांगर खरेदी करायचा असेल तर शासनाकडून याच्यामध्ये जवळपास 77,500 रुपयाचं जे अनुदान आहे ते आता मिळणार आहे। तर या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करेन की शेतकऱ्यांनी जर यापूर्वी अर्ज केलेला असेल किंवा नसेल तर आता आपली जी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे बदल आहेत ते झालेले आहेत। त्यामुळे आपला जो अर्ज आहे तो आपल्याला एकदा अपडेट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपण या योजनेमध्ये सहज पात्र होऊ शकता। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टर जर आपल्याकडे असेल तर आपण आता नांगर खरेदी करू शकता। नांगर खरेदी करण्यासाठी शासनाकडून 77,500 रुपये एवढे जे अनुदान आहे ते मिळणार आहे। तर आता या योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आपण कशा पद्धतीने पात्र होऊ शकता याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या योजनेमध्ये पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि 7/12 एवढी कागदपत्र असणं आवश्यक आहेत। हे कागदपत्र आपल्याजवळ असल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन आपल्याला याचा जो फार्मर आयडी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। फार्मर आयडी काढल्याच्या नंतर आपला जो आयडी आहे तो आपल्याजवळ ठेवायचा आहे आणि हा जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्या इतर कोणत्याही प्रकारची जी कागदपत्र आहेत ती आपल्याला लागणार नाही। फक्त फार्मर आयडी जरी आपल्याकडे असेल तर फार्मर आयडीवरती आपण आपला जो अर्ज आहे तो आपण भरू शकता। तर यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर एवढीच कागदपत्र आवश्यक आहेत। आपण जर फॉर्म भरला, या योजनेमध्ये पात्र झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये तात्काळमध्ये जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। यासाठी या योजनेमध्ये जर आपल्याला पात्र व्हायचं असेल म्हणजेच आपल्याला नांगर खरेदी करायचा असेल तर तो नांगर आपण कोणताही खरेदी करू शकता। आपण हायड्रोलिक करू शकता किंवा रेग्युलर नांगर खरेदी करू शकता। मग आपला जो ट्रॅक्टर आहे तो कोणताही असू दे, आपला लहान मोठा जर ट्रॅक्टर असेल जसे की 35 HP असेल, 40 असेल, 50 असेल, 55 HP असेल, कोणताही ट्रॅक्टर जरी असेल तर आपल्या ट्रॅक्टरनुसार आपल्या ट्रॅक्टरला जो कम्फर्टेबल अवजार आहे ते आपण खरेदी करू शकता। तर अर्ज जर आपल्याला करायचा असेल तर यासाठी जी वेबसाईट आहे ती महाडीबीटी फार्मर लॉगिन असं आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे। फार्मर लॉगिन या पर्यायावरती क्लिक करून आपल्याला फार्मर आयडी त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP जो आहे तो OTP येईल। तो OTP इन्सर्ट केल्याच्या नंतर आपल्याला काही नाही, फक्त आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। याची लिंक जी आहे, अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, कोणत्या वेबसाईटवरून जायचं आहे, कोणत्या ठिकाणी क्लिक करायचं आहे, कोणतं हेड निवडायचं आहे, याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये सादर करेल। परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज करावा अशा प्रकारची जी सूचना आहे ते राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे। अशाच डेली अपडेटसाठी आपला YouTube चॅनल